मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:30 आणि आम्ही आता जात आहोत मातंगा हिल्सवरती सनराईज पाहण्यासाठी. आत्ताच आम्ही जस्ट केळी पाणी वगैरे घेतलं आहे का तर तिथे थोडाफार ट्रेक करावा लागतो वरती पोचण्यासाठी. असं हिल्सवरती येते थोडंफार. पाहूयात किती वेळ लागतो आपल्याला. विरूपाक्ष मंदिर पाहू शकता तुम्ही मागे आमच्या. पायाला आणि काल रात्री खूपच बेकार पाऊस पडला इकडे. पाहू शकता तुम्ही खूपच जास्त पाऊस पडलाय काल. अजून वातावरण तसंच आहे. ढग पण आहेत. आपल्याला सनराईज बघायला मिळतोय का नाही काय माहिती नाही अजून. असा किडा आहे इथे काहीतरी विचित्रच. लाईफमध्ये पहिल्यांदा बघितला आम्ही एवढा मोठा. आम्ही काय लवकर पोचलो नाही आणि सनराईज तुम्ही पाहू शकता समोरच. खूपच मस्त वातावरण पावसाचं आहे त्यामुळे मध्ये मध्ये ढग आहेत त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. तरी आपण प्रयत्न करतोय मातंगा हिल्सला पोचायचा लवकरात लवकर. या रोडवरून आल्यानंतर आपल्याला इकडे गुफा बघायला मिळते. पाहू शकता पूर्ण एक स्टोन आहे असा खूप मोठा आणि ते काहीतरी असेल कदाचित त्या काळी. आणि ते पाहू शकता इथे पण या गुफेमध्ये पण असं पुढे तर बंदच आहे वाटतं. खूप मस्त आहे. खूप सारे पाहायला मिळतील तुम्हाला किडे इकडे. खूप असं मस्त दोन्ही साईडने मोठमोठे दगड आणि वरून पण दगडाचा पॅच. केव्स पाहायला मिळते आपल्याला छोटीशी. आणि हा व्ह्यू बघू शकता. तुम्ही हा दगड तर बघा कसं आहे असं वाटतंय वरच्या वरतीच आहे. आणि इकडे वरती पण पाहू शकता तुम्ही. खालचा व्ह्यू बघा. तिकडे आहे विरूपाक्ष टेम्पल. इथे एक शिलानंदी आणि ही बाजारपेठ आणि हे अच्युतराय मंदिर आणि ही पण बाजारपेठ आहे पूर्ण. आणि या स्पेसच्या अपोजिट साईडला विंटर टेम्पल आहे. खूपच मस्त. तुम्ही या प्लेसवरती पुन्हा याल तरी तुम्हाला नवीन नवीन एक्सपिरियन्स मिळणार या प्लेसवरती. काहीतरी नवीनच वाटतंय. मस्त असं इकडे एक मनोरा आहे पाहू शकता तुम्ही. आणि खूपच मस्त असा व्ह्यू. खूपच छोटं म्हणता नाही येणार. खूप स्पेस आहे. तुम्ही इकडनं इझिली जाऊ शकता. इथे वरती आल्यावरती तुम्ही पाहू शकता इथे देवीची एक मूर्ती अशी दगडमध्ये पूर्ण अशी कोरलेली आहे. आणि हा दरवाजा पाहू शकता तुम्ही. खूपच मस्त.
गुहा टाईप आहे आतमध्ये थोडंफार, कदाचित तिकडे रोड पण असेल, पण पूर्ण अंधार आहे. मोरचा आवाज. मस्त असा फ्लॅगचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. मातंगा हिल्सच्या टॉपला असं मंदिर आहे. काल खूपच पाऊस पडल्यामुळे इकडे पूर्ण पाणी साठलं आहे आणि मंदिर पण तसं पण लॉक आहे, पाहू शकता तुम्ही. खूपच मस्त. आता आम्ही आहोत मातंगा हिल्सच्या टॉपला, ते पाहू शकता. हे ते टेम्पल आहे आणि खूपच असा मस्त व्ह्यू. इकडे पूर्ण ग्रीनरी, केळी नारळ, पूर्ण पूर्ण केळी नारळाची बाग आहे आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. खूपच सुंदर. ही आहे टेम्पलची बॅक साईड आणि तुम्ही पाहू शकता पाण्यासाठी कसं दगडाच्या आतमध्ये असा खड्डा केलाय पाणी साचण्यासाठी. हिलच्या बॅक साईडनी पण रोड मस्त आहे. पूर्ण असे स्टेअर्स बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. क्रिस क्रॉस पूर्ण एंड पर्यंत स्टेअर्स आहेत आणि तिथे एक ओढा पाहायला मिळतो बघा आपल्याला. मस्त छोटासा ओढा आहे आणि पूर्ण शेती. ब्रेकफास्टला केळी. तीन टेम्पल आहे तिकडे आणि इकडे समोर एक मंदिर पाहायला मिळतं आपल्याला. इकडे असे मंदिर खूप पाहायला मिळतील पण गाभाऱ्यामध्ये देवच नाही दिसणार. खूप असे मंदिर आहेत की ते देव नाही आहेत आतमध्ये, काही काही मंदिरमध्ये आहेत. हे आहे विठ्ठल टेम्पल. काल आपल्याला याच प्लेसवरती शो बघायला मिळाला होता आणि मस्त असं नदीकाठी हे बोटिंग्स आहेत, कोरॅकल राईड्स वगैरे आणि मस्त असं नदीकाठी विठ्ठल टेम्पल. टेम्पलच्याच बॅक साईडला तुम्ही पाहू शकता सूर्यनारायण टेम्पल. सकाळचे 8 वाजलेत, आम्ही 6 वाजता ट्रेक चालू केला होता. आम्ही पोहोचलेलो आहे अष्टकोन स्नानगृहावरती, तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही बायसिकल रेंट केल्यात 200 पर पर्सन आणि बायसिकल इलेक्ट्रिक आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे असं स्विच आहे, मोड्स आहेत त्याला वेगवेगळे. ऑटोमॅटिकल अशी चालते, ती इलेक्ट्रिकल चालते. तर आपण बघूया अष्टकोन स्नानघर. पाहू शकता हे आहे अष्टकोन स्नानगृह, हा त्याचा एंट्रन्स. ये पुराना पाइप है, इधर कॉलम में सप्लाई पानी सप्लाई. हाँ ये तो कैनाल बात करते 8 होल है. वो 8 होल में नीचे पानी गिरता. 8 होल में? हाँ 8 होल में.
8 होल में, इसलिए अष्टकोण बोला है। अष्टकोण का। ओके ओके। ये पानी नीचे गिर को ये मत फ्यूज पर चढ़ जाता, और इधर एक होल है नीचे, फ्यूज पर चढ़ जाता। ये अभी क्या करना का तो डेड या बाद ये पिंड प्रदान करना का ऊपर, ये बोर्ड में था लिखा बोर्ड में। ओके ओके। ये है, ये ड्रेसिंग रूम है पुराना, ये एक पाठशाला है, एक सैनिक जाण्या का पाठशाला पुराने पाहू शकता तुम्ही कसलं मस्त असं आहे. वॉटर स्टोरेजसाठी केलं होतं त्यांनी आपल्याला चांगलीच माहिती सांगितली. इकडे 8 जागेवरनं पाणी येतं म्हणून त्याला असं नाव दिलं होतं. आणि तिकडून एक आउटलेट आहे, तिथून पाणी बाहेर जातं. खूपच मस्त असं आहे. हे इथे काम करणाऱ्यांसाठी ड्रेसिंग रूम होती. ही ड्रेसिंग रूम पाहू शकता. आणि इथे एक पाठशाला पण होती. काही थोडेसे असे अवशेष बाकी आहेत. आता आलेलो आहे चंद्रशेखर मंदिर. हा मंदिराचा एंट्रन्स आहे, पाहू शकता तुम्ही. खूपच मस्त. तर हे चंद्रशेखर मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही कसलं असं सुंदर मंदिर आहे. ते थोडंफार कोरीव काम आहे, पण पाहूया. रे पूर्ण शांत. काहीच लाईट नाही, काहीच नाही. पूर्ण नॅचरल आहे, तसंच पूर्ण अंधार. मंदिर आहे पण मंदिरात देव नाही आहेत. ते सगळे असे म्युझियमला ठेवण्यात आले. पाहू शकता इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. इकडे तर पूर्ण अंधारच आहे. पाहू शकता सायकल रेंटवरती सायकल घेतली आणि इकडे सायकल राईड करायची मजाच वेगळी. इलेक्ट्रिक सायकल आहे त्यामध्ये. आणि इकडे असे थोडेफार चढण आहेत, पण ते इलेक्ट्रिक सायकलमुळे लगेच चढवता येते ती सायकल. काय वाटतच नाही आता थकवा वगैरे. 200 रुपये बोललो तर ठीक आहे, कारण की इकडे ऑटोवाले चार्जेस करतात 1000, 3000, 2000. त्यापेक्षा आपलं 200 रुपयेमध्ये सायकल राईड मस्त. आपण सरस्वती मंदिर. हे ते सरस्वती मंदिर आहे. पूर्ण ऊन आहे एक साईडने, त्यामुळे काय एवढं क्लिअर दिसत नसेल तुम्हाला. एंट्रन्स तर असं काही दिसत नाही आहे, पण आहे असे थोडीफार जागा दगड बिगडवरनं जायला. खूप मस्त आहे. हम्पीमध्ये फिरण्यासाठी खूप मस्त आहे. आणि तुम्ही हे पाहू शकता असे लाईन्स. ते दगड तोडण्यासाठी असे लाईन्स करावे लागतात पहिले, त्यानंतर मग ते दगड तुटलं जातं बघा. आणि हे आहे सरस्वती टेम्पल. हे जे काम आहे ना, ते तुम्हाला फक्त हम्पीमध्येच बघायला भेटेल पूर्ण. आणि जसं की देव तर म्युझियममध्ये, तसंच तुम्ही पाहू शकता इकडे. इथे सरस्वती देवीची मूर्ती असावी. आणि तुम्ही हे पाहू शकता मस्त सूर्यकिरण डायरेक्ट इथे. मूर्ती आपल्याला म्युझियममध्ये बघायला मिळते. पाहू शकता एक शिलाद्वार पूर्ण एका दगडाचा असा दरवाजा केलेला आहे. सध्या असं स्टेबल नाही आहे, उभा नाही आहे, पण असं ठेवलं आहे. पाहू शकता हे जे आहेत ना, हे तिकडे असे होल्ड होतात. तिकडे ते गोल एक त्यामध्ये प्लेस होते. असं पूर्ण एका दगडाचा बनवलेला असं दरवाजा आहे हा. हे आहे राज प्रांगण. खूप ठिकाणी तुम्हाला असा हम्पीचा मॅप पाहायला मिळेल. पूर्ण टोटल 65 प्लेसेस. टोटल 65 प्लेस आहेत हम्पीमध्ये. आमच्याने तर काय एवढा कव्हर होणार नाहीत. आम्ही जेवढे कव्हर होतील तेवढे ट्राय करणार आहे. खूपच मस्त असे मोठे मोठे दगड आणि पाण्याचं छोटंसं टाकं.
कसं स्ट्रक्चर उभं केलं असेल. एक एक दगड केवढा आहे, माझा हात पाहू शकता तुम्ही, आणि एक दगड केवढा मोठा आहे. पाहू शकता कसं आहे एंट्रन्सला असं दगडावरती कोरलेला मस्तपैकी हत्ती आहे. खूपच मस्त. आणि अशी स्टेअर केस केली आहे पूर्ण वरती चढण्यासाठी. पाहूयात वरती बघायला काय मिळते आपल्याला. खूपच मस्त असं नक्षीकाम. वाव. महानवमी डिब्बा, या प्लेसचं नाव आहे महानवमी डिब्बा. खूपच मोठं असं स्ट्रक्चर आहे. खूपच दूर दूरपर्यंत ते स्ट्रक्चरच दिसतंय. आणि काही थोडेसे असे अवशेष राहिलेत त्याचे. पाहू शकता तुम्ही खूपच मोठा असा एम्पायर आहे. तिथून स्टार्ट आहे पूर्ण. टॉप वरती आल्यावरती एक रोड पाहू शकता तुम्ही कसा आहे. बॅक साइड दरवाजा. आणि पाहू शकता तुम्ही वॉलवरती पूर्ण शिलाचित्र केलंय पूर्ण स्टार्ट टू एंड. काले पत्थरवाली पुष्करणी, काळ्या दगडापासून बनवलेली पुष्करणी आहे. पुष्करणी बोललं तर असं बाथटब, तलाव, अंघोळी, स्नानगृह, गृह नाही काहीतरी समजून घ्या. खूपच मस्त असं स्ट्रक्चर केलेलं आहे. तुमचं डोकं सांभाळा. हा पाहू शकता. खूपच सुंदर, खूपच सुंदर असं कोरलेले पायरी छोटे छोटे. पाहू शकतो हे जे आपल्याला दिसतंय असं स्ट्रक्चर, इकडून येणार तिकडून येणार ते असं स्ट्रक्चर त्यातनं पाणी येण्यासाठी केलंय. ते सगळीकडनं असं पाणी जमा होऊन इकडे साठून जाणार. फक्त तुम्ही कसं पूर्ण कोरलेलं. आणि हे जुन्या ह्याच्यातली जेवणाची थाळी आहे. असं दगडावरती त्यांनी कोरलेली थाळी आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर, पूर्ण नॅचरल. आणि आत्ता आणि हे पूर्ण असं पाणी येण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. काळा दगड, ते आपण जे तलाव बघितलं ते पूर्ण असं काळ्या दगडाचंच होतं. आणि हे पूर्ण असं पाणी इकडनं ट्रॅव्हल करण्यासाठी त्यांनी असं केलं आहे. दगडाच्या मधून फक्त रोड केला आहे, बाकी साईडनी खूपच मस्त आहे. पूर्ण एका दगडामध्ये कोरलेल्या हत्ती आहेत तुम्ही पाहू शकता. त्याचे तर काही अवशेष गेलेले आहेत. हा पाहू शकता हत्ती फक्त सोंड गायब आहे. भूमिगत कक्ष, भूमिगत कक्ष म्हणजे गुप्त कक्ष, सिक्रेट रूम. अंडरग्राउंड दोन्ही साईडनी वॉल. इकडनं परत एक दरवाजा. या साईडला उजेड दिसतो, त्या साईडला जाऊयात आपण पहिले.
गुप्त कक्ष म्हणून ओळखली जाते ही जागा. आणि हाच रोड परत आपण त्या साईडनी बाहेर पडणार सेम. ते काही अवशेष आहेत आणि बोलतात की ते असे खांब होते आणि ते जळलेत, तर त्याचं अजून तो काळा असं त्या बाजूने आहे. म्हणजे ते जळले होते ना, खांब तर जळून गेले पण त्याचं असं ते काळं जळल्यानंतर जे राहतं ते अजून तसंच आहे. जनता का दरबार कक्ष. काही थोडेफार अवशेष बाकी आहेत. हे पाण्याचं टाकं पाहू शकता तुम्ही. हे काय स्ट्रक्चर आहे ते काय कळलेलं नाही आहे, छोटे छोटे गोल गोल. आणि जे कक्ष बोललो आता दरबार कक्ष ते हे आहे. असे थोडेफार अवशेष बाकी आहेत. कुठं एका दगडापासून बनलेलं आहे. हत्तीसाठी पाणी पिण्यासाठी पाहू शकता केवढा मोठा असं एका दगडापासून बनलेला आहे. पूर्ण साईज बघू शकता त्याची केवढी आहे. मी थोडं लांबून दाखवतो तुम्हाला. इथून स्टार्ट होतो तो तिथपर्यंत एवढा मोठा हत्तीला पाणी पिण्यासाठी केलं होतं. वाह. पत्थर की नाद और हाथी की बावड़ी देख सकते हैं. हाथी की बावड़ी है और वो आपने तो देखा. मी काय हिंदीमध्ये बोलतोय, तुम्ही हे बघितलं आहात. हे हत्तीचं स्नानगृह आणि ते दगडाचं आपण हत्तीला पाणी पिण्यासाठी ते आपण पाहिलेलं आहेच. हजार रामचंद्र मंदिर मस्त असं इकडे हे मेंटेन ठेवलं आहे अजून. आणि तुम्ही पाहू शकता भिंतीवरती कोरलेले शिलाचित्र पूर्ण भिंतीवरती आहेत. आणि हा एंट्रन्स. मंदिराचं स्ट्रक्चर तर खूप भारी आहे, पण मंदिरामध्ये देव नाही आहेत ते आपल्याला म्युझियमला पाहायला मिळतील. बाकी पूर्ण आपण स्ट्रक्चर तर पाहू शकतो असंच. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. भेटूयात हम्पी पार्ट 3 मध्ये. बाय बाय. तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.